We provide you the platform to turn your dreams into reality. Give wings to your aspirations with KR Mangalam University. एक लिपी उभी करायला खूप प्रचंड ताकद लागते. एक भाषा खड़ी करने के लिए बहुत ताकत लगती है, बहुत मेहनत लगती है. अशाच भाषा काय उभ्या राहत नसतात. कोई भी भाषा ऐसे ही खड़ी नहीं होती है. आणि भाषेचं नवीन कुठून आणलं? त्या दिवशी अमित शहा म्हणाले ज्याला इंग्रजी येतं त्याला पुढे म्हणे लाज वाटेल म्हणे मला इंग्रजी येतं. अरे तुम्हाला नाही येत? कुछ दिन पहले अमित शाह ने कहा कि जिसको अंग्रेजी आ रही है उसे आगे चलकर शर्म आएगी. या संपूर्ण हिंद प्रांतावरती 125 वर्ष 1400 वर्ष मराठ्यांनी राज्य केलं. पूरे हिंद प्रांत पे 125 साल तक मराठों ने राज्य किया है. 90 साल तक मराठों ने राज्य किया. त्यावेळेला राज्यच नव्हती, पण जे प्रदेश होते त्याच्यावरती राज्य केलं. आम्ही मराठी लादली. इतने साल हमने राज्य किया, राजस्थानवरती, पंजाब, लेकिन हमने कभी मराठी इतर सगळ्या प्रांतांवरती जिथे जिथे म्हणून अटोक पर्यंत पोहोचले होते मराठा साम्राज्य, आम्ही लादली. मराठा साम्राज्य अटोक अरे हिंदी तक भाषा पहुंचा 200 था, वर्षापूर्वीची भाषा, लेकिन मराठी कभी सक्ती नहीं की गई. छत्रपति शिवाजी महाराज के राज्य में भी हिंदी नहीं थी. कशासाठी आणि कोणासाठी आणि काय करायचे नेमकं? किसके लिए और क्यों करना चाहते हो ये सब? यांनी फक्त चाचपडून पाहिलं, चाचपडून. इन्होंने खाली चेक करके देखा. मुंबई स्वतंत्र करता येते का याच्यासाठी अगोदर जरा थोडंसं भाषेला डिवचून बघू. महाराष्ट्र शांत राहिला तर पुढे ते पाऊल टाकू. मुंबई अलग करने के लिए इन्होंने थोड़ी कोशिश की. अगर महाराष्ट्र शांत रहेगा, महाराष्ट्राला हात घालून दाखवावा, मुंबईला हात घालून दाखवावा, तो आगे भी बढ़ेंगे. लेकिन किसी की हिम्मत नहीं है मुंबई को अलग करने की. त्या मजाक वाटला काय? ये कोई मजाक है क्या? आम्ही शांत आहोत याचा अर्थ गांडू नाही आहोत. हम शांत है, लेकिन हम नामर्द नहीं है. काही अंगावरती लादायचा प्रयत्न करता आणि मग आता माघार घेतली ना. कुछ भी लाने की कोशिश करते हैं, लेकिन अभी पीछे लिया. मग वेगळ्या ठिकाणी वळवा सगळं प्रकरण. इसको अलग तरीके से म्हणजे कुठे फिर से लाने की कोशिश ठाकरेंची की जा रही है. मीडियम मध्ये शिकली. बरं मग पुढे कहते हैं कि ठाकरे की बच्चे अंग्रेजी मीडियम में पढ़े. शिक्षण मंत्री झाले. देवेंद्र फडणवीस दादा भुसे मराठी शिकून मुख्यमंत्री झाले. मराठी मीडियम में सीखे शिक्षा मंत्री हो गए. कुठे काय शिकले याचा काय? देवेंद्र फडणवीस मराठी सीखे मुख्यमंत्री बने. अहो कोणाची मुलं इथे परदेशामध्ये शिकतायत, याद्या आहेत आमच्याकडे. इसके बच्चे, जिनके बच्चे विदेश में पढ़ते हैं, त्याच्यातल्या उनकी लिस्ट है हमारे पास. एक मंत्र्याचं हिंदी आहे का? फेफरं येईल, फेफरं. मंत्रिमंडल में बैठे मंत्रियों की हिंदी आप सुनिए. हे असले प्रश्न महाराष्ट्रात विचारले जातात. और यही सवाल महाराष्ट्र को पूछा जाता मी है. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. और एक बात मैं आपको बताता हूँ. आम्ही मराठी मीडियम मध्ये शिकलो. हो शिकलो. हम मराठी मीडियम में पढ़े. आमची मुलं इंग्रजी मीडियम मध्ये शिकली. हो शिकली. हमारे बच्चे अंग्रेजी माध्यम से पढ़े. हे इंग्रजी मीडियम मध्ये टाकतात. बरं माननीय बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी मीडियम मध्ये शिकलेले आहेत. बाळासाहेब ठाकरे या और उनके पिताजी प्रबोधनकार ठाकरे अंग्रेजी मीडियम में पढ़े हैं. लालकृष्ण अडवाणी सेंट पॅट्रिक हायस्कूल ख्रिश्चन मिशनरी स्कूल मध्ये शिकले. सेंट पैट्रिक हाई स्कूल क्रिश्चियन मिशनरी स्कूल में पढ़े. घेऊ का त्यांच्या? उनके हिंदू के ऊपर हम शंका ले क्या? कॉन्व्हेंट स्कूल मध्ये शिकलेले आहेत अडवाणी.
कॉन्वेंट स्कूल में पढ़े हैं अडवाणी। दक्षिण भारतामध्ये बघा, दक्षिण भारत में देखिए, तमिळच्या प्रश्नावरती, तेलुगूच्या प्रश्नावरती कडवटपणे तमिळ, समोर येऊन उभे तेलुगू राहतात. के कोण विचारते तर ना मुद्दे पर मुलं कुठे शिकले, सब तुम्ही लोग कुठे शिकलात? खड़े हो जाते हैं। कभी उनको पूछा आप कहाँ पढ़े हो? उद्या मी हिब्रू भाषेत शिकीन आणि मैं मराठीपणाचा हिब्रू भाषा- कडवट अभिमान बाळगीन. काय प्रॉब्लेम आहे? सीखूंगा, लेकिन मैं मराठी के बारे में जागरूक रहूंगा। कुछ प्रॉब्लम होगा मी आपको? आता तुमच्याकडे दक्षिणेतले इंग्रजीमध्ये मी अगदी थोडक्यात यादी आणली आहे. दक्षिण भारतातील इंग्रजी माध्यमात शिकलेले नेते आणि अभिनेते: जयललिता दक्षिण भारत में पढ़े हुए इंग्लिश मीडियम स्कूल, स्टॅलिन इंग्लिश मीडियम स्कूल, लायला नेता और अभिनेता की लिस्ट मेरे पास है। जयललिता अंग्रेजी मीडियम में पढ़े। उदयनिधी म्हणजे करुणानिधींचा नातू, डॉन बॉस्को, चंद्रबाबू करुणानिधी नायडू, नातू, वडील करुणानिधी की इंग्लिश नातू इंग्रजी माध्यमात अंग्रेजी झालं. मीडियम में पवन पढ़े। कल्याण, आंध्र उपमुख्यमंत्री शिक्षण सेंट ॲन, नारा लोकेश, एनटीआरचा नातू, चंद्रबाबूंचा मुलगा, स्टॅनफोर्ड स्कूल, कमल हसन, चंद्रबाबू के सांथोम हाईस्कूल, अभिनेता विक्रम, मॉटफोर्ड स्कूल, लड़का अभिनेता सूर्या, अंग्रेजी इंग्लिश में मीडियम, पढ़े। ए आर रहमान, आधी पद्मशेषाद्री बाल भवन आणि नंतर मद्रास कृष्णगिरी हायस्कूल. परवा दिवशीचा एक प्रसंग सांगतो. एका व्यासपीठावरती तामिळनाडूमध्ये ए आर रहमान व्यासपीठावरती उभे होते. काहीतरी कार्यक्रम होता. त्या बाई एक किस्सा बताता हूँ। ए आर रहमान एक व्यासपीठ अचानक पे ती थे। बाई हिंदीत बोलायला लागली. त्याच्यावरती रहमान उस व्यासपीठ पर एक बोलला, हिंदी? महिला हिंदी में व्यासपीठावर बात करने लगी। रहमान ने देखा और वो नीचे उतर गए। तुमचा कडवटपणा हे तुम्ही शिक्षण कुठे घेतले याच्यावरती नसतो. तो कडवटपणा तुमच्या आतमध्ये असावा लागतो. आपकी अस्मिता ये माननीय कौन से बाळासाहेब स्कूल में इंग्रजी पढ़े मीडियममध्ये इससे शिकले. इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये नहीं व्यंगचित्र मानी काढायचे. जाएगी। पण मराठीचा अभिमान याच्या बाबतीत कधी तडजोड नाही केली. बाला साहब ठाकरे अंग्रेजी में पढ़े, लेकिन मराठी का अभिमान उन्हें था। म्हणे एक भाषा म्हणे सगळ्यांनाच बांधून ठेवते. कुठची एक भाषा? कहते हैं एक आजपर्यंत भाषा काय सबको वापरलं? बांध के रखती है। कौन सी भाषा? म्हणजे आपल्या संरक्षण खात्यामध्ये घ्या, अपने डिफेंस विभाग में देखिए, आपल्या संरक्षण खात्यामध्ये जेवढी रेजिमेंट्स आहेत, मी फक्त तुम्हाला नावं वाचून दाखवतो. वहाँ जितनी रेजिमेंट्स है सबकी नाम मैं राजपूत बताता हूँ। रेजिमेंट आहे, डोगरा रेजिमेंट आहे, मद्रास सिख राजपुताना जाट रेजिमेंट, आहे, पॅराशूट जाट रेजिमेंट आहे, रेजिमेंट, पंजाब रेजिमेंट आहे, पंजाब ग्रेनेडियर्स रेजिमेंट, आहे, सिख लाईट इन्फंट्री आहे, मराठा लाईट इन्फंट्री आहे, गढवाल रायफल्स आहे, कुमाऊ रेजिमेंट आहे, आसाम रेजिमेंट आहे, बिहार रेजिमेंट आहे, महार रेजिमेंट आहे, जम्मू काश्मीर रायफल्स आहे, जम्मू आणि काश्मीर लाईट इन्फंट्री आहे, नागा रेजिमेंट आहे, गोरखा रायफल्स आहे, गोरखा रायफल्स आहे, त्याच्यानंतर तुमचं लडाख स्काउट्स आहे, अरुणाचल स्काउट्स आहे, सिक्कीम स्काउट्स आहे. इतक्या राज्यांच्या आज आपल्या संरक्षण खात्यामध्ये लोक आहेत आणि इतक्या रेजिमेंट्स आहेत. शत्रू दिसला की एकत्र तुटून पडतात ना. भाषेचा प्रश्न येतो. इतने सारे रेजिमेंट में, देश में इतनी सारी रेजिमेंट है, लेकिन जब दुश्मन सामने होता है तो सब इकट्ठा होके रचना झाली तीच या गोष्टी सामना करते हैं ना। प्रत्येक भाग तसे भाषांचे होते म्हणून इस देश की रचना भाषावार या प्रांत सगळ्या रचना गोष्टी से का हुई सुरू है। केल्यात तुम्ही? कशासाठी सुरू केल्यात? ऐसा होने के बावजूद भी काय ये याच्या चीजें मागचं आपने राजकारण? क्यों शुरू कर दी? आत्ता सांगून ठेवतो. जहाँ भक्ति है हर शब्द में, कथाओं में छुपे हैं दिव्य रहस्य और ज्योतिष देता है जीवन को दिशा। धर्म से जुड़ी हर बातों को जानने के लिए हमारे चैनल स्तुति को सब्सक्राइब करें। चैनल पर जाने के लिए इस लिंक पर क्लिक करें।